वळूयात पुढच्या बातमीकडे। मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिलाय। इंडियाचं नेतृत्व सोडण्याची तयारी ठेवावी, ज्यांना नेतृत्व करायचंय त्यांना करू द्या, असा सल्ला अय्यर यांनी दिलाय। तसेच ममता बॅनर्जी यांच्यामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची पात्रता असल्याचं देखील मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे। तर मणिशंकर अय्यर यांनी खरं तर काँग्रेसलाच घरचा आहेर दिलाय। इंडियाचं नेतृत्व सोडण्याची तयारी ठेवावी, ज्यांना नेतृत्व करायचंय त्यांना करू द्या, असा सल्ला अय्यर यांनी दिलाय। तसेच ममता बॅनर्जी यांच्यामध्ये इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची पात्रता असल्याचं देखील मणिशंकर अय्यर यांनी बोलून दाखवलं आहे। त्यामुळे आता खरंच काय होतंय पुढे ते बघावं लागेल, कारण मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसला थेट घरचा आहेर दिलाय। या संदर्भात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। रामराजे, बिलकुल, खरं तर इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करावं हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। कारण मणिशंकर अय्यर जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीच घरचा आहेर दिलाय आणि इंडिया आघाडीचं नेतृत्व हे जर इतर कोणी नेते महत्वाचे आहेत आणि ते जर करू शकत असतील तर त्यांच्याकडे हे नेतृत्व सोपवावं असं सुद्धा वक्तव्य करण्यात आलेलं आहे। आणि आपल्याला माहित आहे की आघाडीचे नेते आहेत, ममता बॅनर्जी आहेत, त्याचबरोबर अखिलेश यादव हे सुद्धा नेतृत्व करायला तयार आहेत आणि इतर उद्धव ठाकरे सुद्धा हे सुद्धा नेतृत्व करायला तयार आहेत, तर शरद पवार, त्यामुळे असे अनेक नेते आहेत की जे नेतृत्व करायला तयार आहेत। परंतु आता हा जो हट्ट आहे की इंडियाचं नेतृत्व जे ते काँग्रेसनं करावं किंवा राहुल गांधीनं करावं हे सोडून द्यावं असं सुद्धा यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच एक मोठं वादंग निर्माण झालेलं आहे। कारण सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे, परंतु मणिशंकर अय्यरचं पुढे जाऊन म्हणणं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांची उंची केवळ अध्यक्षपद घेतल्यामुळं इंडिया अलायन्सचं त्याच्यामुळे ते राहणार नाहीये, तर ते वेगळे जरी राहिले तरी महत्वाचा घटक म्हणून ते असणार आहेत। त्यामुळे पक्षांचं नेतृत्व जर दुसरीकडे कुणी दिले तर राहुल गांधी यांची उंची वाढेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता काँग्रेस हे वक्तव्य कितपत गांभीर्याने घेतं किंवा या वक्तव्याला काँग्रेसचं समर्थन असू शकतं का हे पाहावं लागणार आहे। पण यामुळे काय होईल तर इतर जे छोटे पक्ष आहेत किंवा ममता बॅनर्जी त्यांचं बळ नक्कीच वाढेल। निश्चितच रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।